लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळतं की जयंतने हाताला लागल्याचं नाटक करून जान्हवीला घरी आणलेलं असतं, परंतु जान्हवीचं पूर्ण लक्ष तिच्या बाबांपाशीच असतं। तिला वाटत असतं की आपण बाबांची काळजी घ्यायला हवी आहे आणि आपण त्या सर्वांच्या दुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे, परंतु तिला जयंतने इकडे जबरदस्ती आणलेलं असतं। परंतु तिचं अजिबात इथे जयंतकडे लक्ष नसतं आणि ते जयंतला खूप खटकत असतं। जयंत जान्हवीला ब्रेकफास्ट करण्याची रिक्वेस्ट करतो, त्यानंतर जान्हवी खायला नकार देते। तिथे सगळे उपाशी असताना मी कशी काय खाऊ शकते, आणि जयंतला पुन्हा जान्हवीचा राग येतो की ही इथे असून सुद्धा हिचं मन सगळं हिच्या माहेरच्यांच्याच काळजी करत आहे, आणि म्हणून वैतागून जयंत एका स्वतःच्या बेडरूममध्ये जातो आणि बेडरूम लॉक करून घेतो। जान्हवी खूप ओरडते, जयंत जयंत दरवाजा उघड, पण जयंत मुद्दाम दरवाजा उघडत नाही आणि म्हणतो की तुझी हीच शिक्षा आहे, तू सारखी तुझ्या माहेरच्यांची आठवण काढतेस आणि त्यांच्याबद्दलच बोलतेस, तू माझ्याबद्दल अजिबात बोलत नाहीस आणि माझी काळजी घेत नाहीस, तर तुला हीच शिक्षा आहे। त्यानंतर सकाळी उठल्यावर जयंत जान्हवीपाशी येतो। जान्हवी खूप चिडलेली असते। जान्हवी रागाने उठते आणि त्याला काहीच बोलत नाही। ती वॉर्डरोब उघडते, स्वतःच्या साड्या घेते, बॅग घेते आणि तिने आता बॅग भरलेली आहे। त्यानंतर जान्हवी म्हणते की जयंत तू मला अजिबात हात लावू नकोस, मी आता बॅग भरून माझ्या माहेरी चाललेली आहे, मला माझ्या बाबांना भेटायचं आहे, तू मला अजिबात अडवायचं नाही। जयंत तिला खूपदा रिक्वेस्ट करतो, सॉरी म्हणतो, माझं चुकलेलं आहे, पण जान्हवी फार चिडलेली असते, ती अजिबात त्याचं ऐकत नाही। जान्हवीने हा खूपच खतरनाक निर्णय जयंतच्या विरोधात घेतलेला आहे। आता जयंतला अद्दल घडवणार जान्हवी हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।